जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। आपल्या पुणे शहराच्या ऐतिहासिक अशा हडपसर भूमीतून गरजू, होतकरू आणि क्रीडा क्षेत्रात आपले उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या मुलामुलींना सर्व सुख सुविधांयुक्त मोफत प्रशिक्षण देणारी 30 वर्ष होऊन अधिक काळापासून कबड्डी या खेळाला आपले सर्वस्व मानून कबड्डी हा खेळ फक्त खेळ नसून यामधून व्यावसायिकताही करू शकता। त्याचबरोबर या खेळामधून आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचे, राज्याचं आणि देशाचं नाव अभिमानाने मिरवू शकता। या प्रमुख उद्देशाने हडपसर येथील स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव बाप्पू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू रशीद मुल्ला शेख, राष्ट्रीय खेळाडू प्रशांत कोळेकर आणि माजी पोलीस अधिकारी राजकुमार माने या सर्वांनी मिळून हडपसर आणि हडपसर परिसरातील गरजू, होतकरू आणि कबड्डी या खेळामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या मुलामुलींसाठी हडपसर स्पोर्ट फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। या हडपसर स्पोर्ट फाउंडेशनमधील राज्यस्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भेटीचे औचित्य साधत फाउंडेशनचे प्रशिक्षक आणि विद्यार्थी, खेळाडू यांच्याशी क्रीडा विशेष या बातमीपत्रात 7 मराठी न्यूजचे संपादक धनराज खंडाळे यांनी संवाद साधला। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। मी सर्जेराव बाबासाहेब सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष हडपसर स्पोर्ट फाउंडेशन, हडपसर गाव। 1990 सालापासून कबड्डीचं प्रशिक्षण मोफत कुठल्याही मुलाकडून 1 रुपया फी न घेता आज ताई मुलांना शिकवत आहे। आमदार चेतनदादा दुखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साधना विद्यालयामध्ये लाईटची व्यवस्था करून दिली, ग्राउंडची व्यवस्था करून त्यांनी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा क्लब चालवतो। आतापर्यंत क्लबमध्ये राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू असे अनेक जिल्हास्तरीय खेळाडू तयार झालेले आहेत। आता कोणी राजकारणामध्ये खेळाडू आहेत, कोणी पोलीसमध्ये। मागील 2 वर्षापूर्वी वर्ल्ड कप जो झाला, वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये आपल्या संघातील रशीद शेख हे त्या संघामध्ये खेळत असताना वर्ल्ड कप जिंकून आणला त्यांनी। त्या संघामध्ये खेळत असताना त्यांचा मोलाचा वाटा होता आणि त्यांचं पूर्ण नाव रशीद मौला शेख हे आपल्या संघाचे लहानपणापासून आपल्या संघामध्ये तयार झालेले खेळाडू आहेत आणि आता ते पोलीस निरीक्षक म्हणून ठाण्यामध्ये जबाबदारी पाडतात। हडपसरमधील कबड्डी खेळायची इच्छा आहे अशा मुलींनी साधना विद्यालयाच्या ग्राउंडमध्ये हडपसर स्पोर्ट फाउंडेशन क्लब सहभागी व्हावे। तिथं मोफत शिक्षण दिले जाते। स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा। नमस्कार, मी रशीद मौला शेख, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू, वर्ल्ड कप कबड्डी चॅम्पियनशिप 2019 मलेशियात सुवर्णपदक विजेता। 2017 आणि 2022 मध्ये पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला अनुक्रमे सुवर्णपदक व ब्रॉन्झ पदक मिळवून दिले आहे व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आधुनिक प्रशिक्षण कबड्डी कोर्सचा मी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे। कायदा व सुव्यवस्था यांचा अंमलबजावणी करीत असताना आपणही समाजाचा एक घटक आहे याच संकल्पनेच्या आधारातून हडपसरमधील शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेची मोफत आधुनिक प्रशिक्षण केंद्र हे आम्ही गेल्या 2 वर्षापासून सुरू केलेलं आहे। या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी स्कूल लेवलवरती राष्ट्रीय स्तरावरती 6 खेळाडूंची निवड झाली व यावर्षी 2 मुले व 1 मुलगी अशी राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी नाशिक येथे गेलेली आहे। याचा मला सार्थ अभिमान वाटतो व यातूनच मला मानसिक समाधान मिळते। फक्त क्रीडांगणच नव्हे तर खेळाडूंना लागणाऱ्या क्रीडाविषयक साहित्य, आधुनिक इंडोर हॉल, मॅट या सर्व खेळाची आम्ही मोफत त्यांना प्रशिक्षण देत असतो। गेल्या 30 वर्षापासून आमचे प्रशिक्षक मान्य श्री सर्जेराव बाप्पू सूर्यवंशी यांनी हडपसरला कबड्डीचा वारसाच निर्माण करून दिला व हा वारसा आम्ही सातत्याने गेल्या 30 वर्षापासून चालू ठेवलेला आहे। हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशन यांचा उद्देश खेळाडूंचा
राष्ट्रीय स्तरावरती व आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकास घडवून आणणे व त्यांना खेळाच्या माध्यमातून शासकीय नोकरी उपलब्ध करून देणे. आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये दररोज किमान 80 ते 100 खेळाडू साधना विद्यालय हडपसर या क्रीडांगणावर सराव घेत असतात व त्यांना अनुभवी व येणाऱ्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन होत आहे. आज मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की कबड्डी हा एक फक्त आवड म्हणून नाही तर हा एक तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून वाढत चाललेला खेळ आहे. तर आपण सर्वांनी या मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्या. स्क्रीनवरती आपल्यासमोर संपर्क क्रमांक दिलेला आहे. या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून मोफत आपली नोंदणी करा. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रशांत कोळेकर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू. मी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून हेरले हे माझं गाव आहे. मी कबड्डी खेळण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये हडपसर या ठिकाणी आलो. हडपसरमध्ये आल्यानंतर सर्जेराव बापू सूर्यवंशी यांच्या प्रशिक्षणार्थ मी हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये खेळत राहिलो. खेळत खूप खेळलो. व्यावसायिक मॅचेस खेळल्या. हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनमधून खूप खेळलो. खेळत असताना मी माझ्याबरोबरचे खेळाडू रशीद शेख हेही आंतरराष्ट्रीय खेळाडू बनले. वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड झाली. आम्ही सर्वजण एकमताने खेळत राहिलो. त्यामुळे आज आमचा संघ किंवा आमची संस्था खूप चांगल्या स्तरावर पोहोचली. पोचता आम्ही आज नाशिक येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुला-मुलींच्या किशोरी टीममध्ये आमच्या हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे 2 मुले रंजन शर्मा, श्रेयस कदम व मुलींमध्ये रुचिता बाबर ह्याची निवड करण्यात आली. पुणे शहर या टीममधून त्या आता खेळायला जात आहेत. 23 ते 28 या दरम्यान त्या नाशिक मनमाड येथे मॅचेस होत आहेत. त्यांना प्रशिक्षण देत माने सर असतील, मी स्वतः प्रशांत कोळेकर असेल, सर्जेराव बापू सूर्यवंशी असतील, रशीद शेख असेल, आम्ही स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी मोफत प्रशिक्षण करत राहील. इथून पुढेही राहणार कायम सदैव. त्यासाठी कबड्डीसाठी सर्व काही आम्ही करायला तयार. मी राजकुमार दौलत माने, पोलीस खात्यामध्ये 35 वर्षे सेवा करून 2017 मध्ये मला राष्ट्रपती पदक मिळाले. त्यानंतर मी निवृत्तीनंतर हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनशी जॉईन होण्याचा प्रयत्न केला आणि तिथं आमचे संस्थापक बापू सूर्यवंशी, प्रशांत कोळेकर, रशीद शेख असे चांगले नॅशनल खेळाडू आमच्या त्या प्रतिष्ठानमध्ये असल्यामुळं मला त्या हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये खजिनदार पगार घेतल्यामुळं आणि मी त्या खेळाशी संलग्न असल्यामुळं लहानपणापासून वयाच्या 13 वर्षापासून मी कबड्डीची खेळाशी निगडीत आहे. आतापर्यंत मी पोलीस खात्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन असे बरेचसे गेम खेळले. माझा गेम मलखामला 2-3 टीव्हीला शो झालेत, दूरदर्शनला. आणि सध्या मी मुलांना आमच्या फाउंडेशनमध्ये जे गरीब घरातील मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही 4 जण म्हणजे प्रशांत कोळेकर, संस्थापक आमचे बापू सूर्यवंशी, रशीद शेख आणि मी स्वतः राजकुमार माने, आम्ही गरीब मुलांसाठी सध्या कार्यरत करतो. आतापर्यंत आमच्या संस्थेतून ज्या ज्या मुलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे फुकट ट्रेनिंग देतो आम्ही. त्यामुळं आम्ही जे काही चौघांनी योगदान द्यायचं ठरवलंय की आपलं दिवसभरातला निदान 2 तास तरी चौघांनी ह्या ग्राउंड आपण मुलांसाठी ट्रेनिंग द्यायचं. तर जी मुलं येतात त्या मुलांना प्रशिक्षण 2 कोच आमचे मुलांकडे असतात, 2 जण मुलींकडे असतात. हडपसरमध्ये मुलींचा संघ नव्हता त्यामुळे आम्ही मुलींचा संघ तयार करून आज 6-7 महिन्यामध्ये मुलींना इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशनमध्ये किशोरी गटामध्ये क्वार्टर फायनलपर्यंत आमच्या मुली पोहोचल्या. त्यातल्या 3 मुलींचं सिलेक्शन झालं. त्यातल्या एका मुलीचं राज्याच्या किशोरी गटामध्ये सिलेक्शन झालेले रुचिका बाबर म्हणून. आणि सध्या आम्ही हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी एक जनसेवा, ईश्वर सेवा आणि बंधुता म्हणून या कार्याला मी सबूक करून घ्यायचे ठरवलेले आहे. निरंजन रामनिवास शर्मा आहे. मी एकटा 8वीत आहे, साधना विद्यालय. मला शाळेची माझी परिस्थिती नाही म्हणून मी शाळेत जात नाही. मला स्पोर्ट आवडतो म्हणून हडपसर स्पोर्ट फाउंडेशनमध्ये मी क्लब जॉईन केलेला आहे. तिथले कोच प्रशांत सर, बापू सर, रशीद सर, माने सर ती मला चांगले शिकवतात. ती मूर्ती गेली सार्थक बुले, यशराज, साईराज
अमोल कवल्या अजून पुणे शहरकडनं सिलेक्शन झालंय, जिल्ह्याकडनं नाशिकमध्ये निवड झाली आहे, त्या बारामतीमध्ये निवड झाली आहे, ते श्रेयश कदम माझी निवड झाली आहे, ते एक मुलीची निवड झाली आहे. अजून नंतर चाललं अशा खेळत 3-4 वर्ष झाले मी क्लब जॉईन केले. माझे नाव श्रेयस सुदाम कदम. मी आत्ता इयत्ता 10वी मध्ये सानेवर्जी शाळेत हडपसर मध्ये शिकत आहे. मला कबड्डीची आवड होती म्हणून मी हडपसर स्पोर्ट फाउंडेशन मध्ये दाखल झालो. मला 1 वर्ष झालं आहे कबड्डी खेळत. तिथले कोच बापू सूर्यवंशी, प्रशांत कोळेकर व राजकुमार माने व रशीद शेख यांनी मला कबड्डी खेळणं शिकवले. आता मी पुणे जिल्हा टीम मध्ये किशोर गट सिलेक्शन झाले आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.